हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंडिया आघाडीत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यापासून रोखणार नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क सुरू। एनडीए मधील अन्य घटक पक्षांच्या नेत्यांशीही संपर्क सुरू, सूत्रांची माहिती। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे देणार। भाजपला सरकार स्थापनेसाठी लवकरच आमंत्रण पाठवलं जाण्याचा अंदाज, तर 8 जून ऐवजी आता 9 जूनला शपथविधी होण्याची शक्यता। नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रिपद गमवावी लागणार। नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना 5 मंत्रिपद मिळणार। 5 खासदारांमध्ये मागे 1 कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून खातेवाटपासाठी अमित शहा, राजनाथ सिंग आणि जेपी नड्डांवर जबाबदारी, तर नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदेंसोबत स्वतंत्र बैठका। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 3 तर दादा गटाला मंत्रिपद मिळणार। श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मोदींना भाजपकडूनच विरोध, संघ मोदींना पर्याय शोधतोय। संघ निर्णय घेऊन मोदींना घरी पाठवू शकतो, संजय राऊतांचा दावा। राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा, देवगिरी निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत नेत्यांचा सूर। राष्ट्रवादी, भाजप, शिंदे गटासोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू, देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेनंतर अमित शहांचा फडणवीसांना फोन, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर सुद्धा फडणवीस राजीनाम्यावर ठाम। फडणवीसांचं बालनाट्य सुरू, फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर राग, संजय राऊतांचा हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।